नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि आज आपण बँक संदर्भातला एक विषय घेऊन येत आहोत। आपण पाहतो मित्रांनो, दिव्यांगजनांना आर्थिक व्यवहार करताना बँकेत जाणं येणं, बँकेचे सगळे व्यवहार करणं, या सगळ्या गोष्टी कष्टदायक असतात। कारण की बऱ्याच बँकेमध्ये आपण जनरली आपल्या स्वतःच्या गावात शहरात पण पहा, बऱ्याच बँकेमध्ये रॅम्पची व्यवस्था नाही आहे। मग त्या मोठ्या नामांकित बँका असू द्या किंवा छोट्या बँका असू द्या, रॅम्पची व्यवस्था नाही आहे। जो दिव्यांगजन व्हीलचेअरवर जातो त्याच्यासाठी बँकेत जा ये करण्यासाठीची अशी काही स्पेशल व्यवस्था नाही आहे। हालांकी हा नियम आहे, हे करायलाच पाहिजे। दिव्यांग हक्क कायदा 2016 आणि त्या अनुषंगाने काढलेल्या परिपत्रकाचा आधार घेत हे सगळं व्हायला पाहिजे। पण हे होतंय का? आणि जर होत नसेल तर का होत नाही? अशाच प्रकारचा एक प्रश्न काही दिव्यांगजनांनी उपस्थित केला की ब्लाइंड म्हणजे अंध किंवा अंशतः अंध दिव्यांगजनांना ATMची सुविधा मिळते का? तर या संदर्भामध्ये पण आपण माझ्या स्क्रीनवर माझ्या मागे पाहताय स्क्रीनवर की या संदर्भामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी 2008 कधीच्या 12 जून 2008 ला एक पत्र काढले आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिले। त्या पत्रामध्ये त्यांनी संदर्भ दिला आहे 2003 ची चीफ कमिशनर फॉर डिसेबिलिटीच्या केसचा। या परिपत्रकामध्ये स्पष्ट लिहिले की बँक्स आर देअरफॉर ॲडवाइज्ड टू इन्श्युअर दॅट ऑल बँकिंग फॅसिलिटीज, सर्व बँकिंग फॅसिलिटी ज्या की सामान्य माणसाला मिळतात, जसे की चेकबुक आहे, त्याच्यानंतर थर्ड पार्टी चेक्स आहेत, त्याच्यानंतर ATM फॅसिलिटी आहे, त्याच्यानंतर नेट बँकिंग फॅसिलिटी आहे, त्याच्यानंतर लॉकर फॅसिलिटी आहे, रिटेल लोन्स, क्रेडिट कार्ड्स, या सगळ्या गोष्टी जशा सामान्य व्यक्तीला मिळतात तशाच गोष्टी दिव्यांगजनाला मिळायला पाहिजे। हे 2008 ला RBI लिहित आहे, ज्याच्या अखत्यारीत सर्व बँक काम करतात। इथे लिहिलेले ऑल प्रायमरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स आणि स्टेट म्हणजे नॅशनल किंवा स्टेट बँकेला तर लागूच व्हायला पाहिजे। तर हे पत्र काढल्यानंतर आत्तापर्यंत किती बँकांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे अंशतः अंध किंवा पूर्ण अंध ब्लाइंड डिसेबलसाठीच्या या फॅसिलिटीज अवेलेबल करून दिल्यात? मग करून दिल्या नाहीत तर त्याला दोषी कोण? मग फक्त RBIने पत्र काढायचं आणि ते जपून ठेवायचं असं आहे का? बरं, या RBIच्या लेटरमध्ये जो रेफरन्स दिलेला आहे कोर्ट केसचा, आपले चीफ कमिशनर जे की दिव्यांगजनाचं मुख्य अधिकाराची जागा आहे चीफ कमिशनर, तर त्यांचं त्यांची केस जी केस की मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आपल्याला देत आहे, तर त्या केसचं जस्ट थोडंसं ओव्हरलुक करू आपण। त्या केसमधून कोर्ट काय म्हणलं, आपले चीफ कमिशनर काय म्हणलेत, या गोष्टी आपल्या सर्वांच्या निदर्शनास येतील। आणि ज्या बँकेमध्ये आपलं खातं आहे खास करून ब्लाइंड डिसेबलसाठी किंवा व्हिज्युअली इम्पेअर्ड डिसेबलसाठी, तर आपण या गोष्टीचा आधार घेऊन आपल्या बँकेला बोला। आपला अधिकार आहे तो आपल्याला मिळालाच पाहिजे, याच्यासाठी बँकेत जा। मग ते कुठलंही नाव असो बँकेचं, SBI काय जे नाव ठेवायचं तुम्ही ठेवा, पण त्या बँकेने ही फॅसिलिटी द्यायला पाहिजे। रॅम्पसाठी पण आपण प्रत्येक दिव्यांगजनाने जागरूक होऊन बँकेला भांडायला पाहिजे, बँकेला जाब विचारायला पाहिजे। मित्रांनो, या संदर्भातली जी कोर्ट केस आहे ते आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसते। ही कोर्ट केस झालेली आहे कुठं की चीफ कमिशनर फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटी, आणि ही कोर्ट केस 2005 केस नंबर आहे 2791/2003। या केसमध्ये एक ब्लाइंड डिसेबल चीफ कमिशनरकडे गेले, त्याच्यानंतर त्यांनी सगळी त्यांची बाजू मांडली। त्याच्यानंतर या केसमध्ये परत बाकीच्या सगळ्या गोष्टी चर्चा झाल्या। त्याच्यानंतर संबंधित बँकेने सांगितलं की आम्हाला या संदर्भात RBIला विचारावं लागेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला, आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी या केसमध्ये सगळ्या गोष्टी सविस्तर नमूद केलेल्या आहेत। नमूद केल्यानंतर त्यांनी आपले रिप्लाय दिले। त्या रिप्लायनंतर रिप्लाय येताना पण बऱ्याच डिले झाला, उशीर झाल्यानंतर हे सगळ्या गोष्टी पूर्ण त्या फाईलमध्ये आहेत आणि कोर्टाने आपल्या चीफ कमिशनरनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करता एक ऑर्डर दिली। त्या ऑर्डरचा मजकूर आपल्या समोर आहे, जे की कॉलम नंबर 14 आहे। अपॉन कन्सिडरिंग द रिटर्न अँड ओरल सबमिशन्स ऑफ IBA बँक, RBI and Ministry of Finance and Banking and complaint of this code of the firm option that visually impaired persons cannot be
कॅनॉट बी कॅन्सल्ड द फॅसिलिटी ऑफ चेकबुक, लॉकर अँड ATM. या सगळ्या गोष्टी, या केसमध्ये ज्या गोष्टी प्रत्येकाने आपल्या मांडलेल्या आहेत त्याचा सगळ्यांचा अभ्यास करता असं जाणवतंय की त्याच्यामध्ये RBI पण आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पण, असं जाणवतंय की व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे अंशतः दिव्यांग किंवा अंशतः अंध किंवा अंध व्यक्ती, अंध दिव्यांग यांना एकतर काय गोष्ट चेकबुक, लॉकर आणि ATM. तर त्याच्यामध्ये कोर्टाने थोडंसं सविस्तर आणखी नमूद केलं आहे की व्हिज्युअली इम्पेअर्ड जे पर्सन्स असतात ना त्यांना चेकबुक देताना ते चेकबुक बँकेने ऑलरेडी क्रॉस करून द्यावे, क्रॉस चेकबुक द्यावे. हां, या पर्सनला स्वतः ATM हँडल करताना किंवा लॉकर हँडल करताना किंवा चेकबुकसाठी बँकेत यावं लागणार आहे. त्याच्यामुळे तिथला जो बँकेचा अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांनी या दिव्यांगजनाला या सगळ्या गोष्टी करून घेण्यासाठी मदत करावी. त्याच्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे कॅश विड्रॉल जर असेल तर व्हिज्युअली इम्पेअर्ड पर्सनसाठी पर्सनली प्रेझेंट हिमसेल्फ और हरसेल्फ बिफोर दी बँक ऑफिसर. आणि कॅश विड्रॉलसाठी पण आपल्याला बँक ऑफिसरच्या समोर जायचं आणि तो ऑफिसर आपल्याला मदत करणार आहे. आता हे सगळं कागदावर येतं, किती ठिकाणी मदत होते आणि किती ठिकाणी हेळसांड होते, किती ठिकाणी लाईनीला उभं राहावं लागतं. नियमानुसार दिव्यांगजनासाठीची वेगळी लाईन पाहिजे. मोठ्या बँकेमध्ये, ज्या बँकेमध्ये खूप जास्त गर्दी असते त्या बँकेमध्ये कुठल्या दिव्यांगजनाला वेगळी लाईन असते, दिली जाते का? तिथं बसलेले ते काउंटरच्या मध्ये बसलेले अधिकारी या सगळ्या गोष्टीचा विचार करतात का? करत असतील तर आनंद आहे, नाही करत असतील तर मग आपण का नाही आवाज उठवत? बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे हेळसांड, दिव्यांगजनाची हेळसांड याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. फक्त सगळे नियम, सगळ्या गोष्टी फक्त कागदावर. दुसरी गोष्ट कॅश विड्रॉलसाठी झालं. त्याच्यानंतर फॅसिलिटी ऑपरेटिंग लॉकर्स बी ऑल्सो अलाउडेड टू द व्हिज्युअली इम्पेअर्ड अकाउंट होल्डर्स विदाउट इन्सिस्टिंग. म्हणजे जे लॉकर्स आहेत जे की व्हिज्युअली इम्पेअर्ड डिसेबल पर्सनच्या नावाचे लॉकर्स आहेत त्यांनी जॉईंट अकाउंट नसताना त्यांच्या स्वतःच्या सिंगल नावावर ते लॉकर द्यावं असं पण या ऑर्डरमध्ये स्पष्ट आणि क्लिअर नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर ATM फॅसिलिटी शुड बी अलाउडेड. ATM फॅसिलिटी पण त्या दिव्यांगजनाला द्यावी. आणि त्याच्यामध्ये फार सुंदर लिहिलं आहे की व्हिज्युअली इम्पेअर्डसाठीचे बँक शुड प्रोसीड टॉकिंग ATMs. कधीची ऑर्डर ही? 2005-03. काय झालं त्याच्या? RBIने कधी लिहिलं? 2008. आत्तापर्यंत किती बँकेने टॉकिंग ATM ब्लाइंड किंवा पार्शियल ब्लाइंड डिसेबलला दिले? मग दिले नसतील तर का दिले नाही? ज्यावेळेस आमचा दिव्यांग बांधव तिथं विचारायला जातो त्यावेळेस त्याला का समाधानकारक उत्तर मिळत नाही? आणि ही केस आपण ज्या बँकेत आपला अकाउंट असेल त्या बँकेच्या अकाउंटला ही केस आणि RBIचं एक पेज, त्याची RBIच्या त्या पेजची पण लिंक मी माझ्या व्हिडिओमध्ये देत आहे. या दोन्ही गोष्टी तुम्ही बँकेच्या संदर्भात मांडा आणि त्यांना लेखी द्या. मित्रांनो, आपली कुठलीही हक्काची गोष्ट मिळवण्यासाठी तोंडी बोलू नका. कुठलीही गोष्ट, मग ते 5% निधी किंवा ते का आपलं अंत्योदय रेशन कार्ड काय जे असन लेखी द्या. RTO लेखी द्या. ST महामंडळ लेखी द्या. उत्तर येऊ द्या. लेखी तो घेत नसेल, तो रिसिव्ह देत नसेल तर त्याला मेल करा किंवा रजिस्टर्ड पोस्टाने पाठवा. उत्तर द्यावंच लागेल. 1-2दा नका देऊ. परत एकदा रिमाइंडिंग करा. जोपर्यंत हे आपण करणार नाही, जोपर्यंत असं आपण चालणार नाही तोपर्यंत आपल्या हक्काच्या गोष्टी आपल्याला मिळणार नाही. तर हा खास व्हिडिओ व्हिज्युअली इम्पेअर्ड किंवा ब्लाइंड डिसेबलसाठी, ज्यांच्यासाठी की ATM, लॉकर, चेकबुक या सगळ्या गोष्टीची फॅसिलिटी इंडिव्हिज्युअली मिळण्यासाठीची हा माहितीपूर्वक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो.